राजांनी स्वराज्य मारले जाणार किंवा राजे स्वतः कैद होणार, राजांचे सर्व सल्लागार आणि सरदारांना देखील हेच वाटू लागले. 1659 साली अफजल खानाने केलेली स्वराज्यावरची स्वारी म्हणजे राजांपुढे आलेले सर्वात मोठे संकट होते. खान संपूर्ण सामर्थ्यानिशी स्वराज्यावरती चालून आला होता, पण राजे यावेळी विचार करत होते की यावेळी केलेली कोणती कृती अशी राहील जेणेकरून या संधीचे फक्त निराकरणच होणार नाही, तर या संधीचे आपल्याला सोन्यात रूपांतर करता येईल. कारण राजांना माहिती होते की एबिलिटी हॅज नथिंग टू डू विथ द ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये सामर्थ्य आहे ती व्यक्ती संधी मिळण्याची वाट बघत नाही, तर ती व्यक्ती स्वतःची संधी स्वतः निर्माण करत असते. येणारे प्रत्येक संकट, येणारी प्रत्येक समस्या ही एका नव्या संधीला जन्म देत असते आणि त्या संधीकडे पाहण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलला तर त्या संधीचे आपल्याला सोन्यात रूपांतर करता येते. आणि राजांनी संधी ओळखली. 3 संधी होत्या. पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक फायदा. राजांनी हा आर्थिक फायदा कुठून आणि कसा केला हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. पार्ट 8 मध्ये तुम्ही ते पाहू शकता. दुसरी गोष्ट, खान हा मातब्बर सरदार होता. खानाला मारले तर आपल्याला निर्विवाद वर्चस्व मिळेल. आणि तिसरी गोष्ट, खानाला लोळवल्यानंतर विजापुरी दरबारामध्ये आपली दहशत निर्माण होईल आणि जर आपण याच वेळी त्यांच्यावरती आक्रमण केले तर बराचसा प्रदेश हा स्वराज्याला देखील जोडता येईल. आणि म्हणून राजांनी चक्रव्यूहाची रचना केली. राजांनी आर्थिक फायदा जर घेतलाच, त्याचबरोबर राजांनी खानाला देखील लोळवले आणि पुढच्या 20 दिवसात राजांनी तब्बल 200 किलोमीटरचा प्रदेश देखील स्वराज्याला जोडला. कसा ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. नमो छत्रपती.